तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू ICI कोचिंग क्लासेस. हे बघा, मागच्या पिरियडला आपली एक व्यवस्थित डिस्कस झाली होती की आता इंटिग्रेशन हे एक भलं मोठं टॉपिक या ठिकाणी सुरू होणार आणि त्या टॉपिकला जर व्यवस्थित तुम्हाला प्रिपरेशन करायचं असलं तर डिफरन्शिएशनची एक चांगल्यापैकी रिव्हिजन द्या, हेही मी तुम्हाला बोललो होतो. कमीत कमी डिफरन्शिएशनची जी चेन रूल एक्सरसाइज आहे ती तरी व्यवस्थित करा. आता थोडक्यात तुम्हाला इतकं सांगतो, हे टॉपिक सुरू करताना या ठिकाणी पेज नंबर 147 म्हणजे 147, 147 आणि 46वर काही फॉर्म्युले बघा इंटिग्रेशनचे. हे फॉर्म्युले तुम्ही अगोदर व्यवस्थित क्लिअर करा, व्यवस्थित पाठ करा. कारण आपली जशी डेरिव्हेटिव्हलाच एक डिस्कस झाली होती की जोपर्यंत हे फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणार नाही, तुम्ही असं समजून चला की तुम्ही इंटिग्रेशनचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व करूच शकत नाही. तर थोडा वेळ द्या, डेरिव्हेटिव्हला थोडं रिव्हिजन द्या, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सुरुवातीला व्यवस्थित पाठ करायचा प्रयत्न करा आणि नंतर जी आपली फर्स्ट एक्सरसाइज आहे का, फर्स्ट सेकंड एक्सरसाइज, तिचे प्रॉब्लेम पुन्हा पुन्हा सॉल्व करा. म्हणजे तुम्हाला फॉर्म्युले ॲटोमॅटिकली पाठ होतील. कारण आपल्या पुस्तकातल्या पहिल्या एक्सरसाइजची रचनाच अशी आहे पुस्तकात की तिच्यातून तुम्हाला हे जे फॉर्म्युले हे ॲटोमॅटिकली पाठ झाले पाहिजे. म्हणजे फॉर्म्युल्याशिवाय उदाहरणं सॉल्व करता येणार नाही आणि तुम्ही जर पुन्हा पुन्हा ते उदाहरणं सॉल्व केली तर फॉर्म्युले पाठ होतील, हे लक्षात असू द्या. तर मग हे जे पेज नंबर मी तुम्हाला सांगितलं 147, त्याच्यात हे जे फॉर्म्युले पुन्हा एकदा सांगतो, हे व्यवस्थित पाठ करा. ठीक आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, सुरुवातीला तर आपण हे बघू की हे जे इंटिग्रेशन असतं हे नेमकं काय असतं, इंटिग्रेशन म्हणजे काय, त्याचा अर्थ काय असतो. आता आपल्या म्हणजे रेग्युलर शिकवताना एका बॅचचं हे इंटिग्रेशन सुरू झालं होतं आणि त्याची एक एक्सरसाइजसुद्धा जवळजवळ संपत आली होती. पण आता हे लेक्चर्स आपण दोन्ही बॅचला ॲट अ टाईम टाकणारे म्हणून दुसऱ्या बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांचं इंटिग्रेशन सुरूच झालं नव्हतं त्या विद्यार्थ्यांना मी पुन्हा समजून सांगतो आणि सर्वजण याचा फायदा घ्या. असं नाही आहे की ज्यांचं झालं ते लक्ष देऊ नका. तर अगोदर समजून घ्या की इंटिग्रेशन या शब्दाचा मिनिंग काय असतो. बघा, इंटिग्रेशनची फिजिकली आपण डेफिनेशन काढू शकतो की इंटिग्रेशन इज अ रिव्हर्स प्रोसिजर ऑफ डिफरन्शिएशन. म्हणजे इंटिग्रेशन हा डिफरन्शिएशनचा रिव्हर्स असतो, उलटा पार्ट असतो. बरं, मग नेमकं काय? चला, पुस्तकी वाक्य आपण वाचलं, इंटिग्रेशन इज रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. पण अर्थ काय झाला याचा? तर याच्या अर्थासाठी आपण एक डेरिव्हेटिव्हचा प्रॉब्लेम घेऊ किंवा एक फंक्शन घेऊ अगोदर. तर एफ ऑफ एक्स म्हणजे एक एनी फंक्शन जे आपण वायने डिनोट करू शकतो आणि एफ ऑफ एक्सने डिनोट करू शकतो. तर आपल्या मानाने आपण याच्यात व्हॅल्यूज घेऊ. जसं मी घेतलं एक्स स्क्वेअर, जसं साईन एक्स, प्लस घेऊ आपण 5x आणि इथं अंक म्हणून आपण वापरू एक 3. हे फंक्शन आपण या ठिकाणी घेतलं. ते पुन्हा एकदा तुम्ही हे फंक्शन वाचून घ्या. एक्स स्क्वेअर प्लस 5x, सॉरी, एक्स स्क्वेअर प्लस साईन एक्स प्लस 5x प्लस 3. आता या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही कसा काढणार हे मला सांगा. तर तुम्ही म्हणणार, यार सर याचा डेरिव्हेटिव्ह काय? एकदम सोपा आहे, कारण फंक्शनच सोपं आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिवली टू एक्स. तर हे झालं dy/dx डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन एक्स प्लस 5 डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ 3. ठीक आहे, असंच काढणार नाही याचा डेरिव्हेटिव्ह. मग आता एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला? तुम्ही म्हणता सर खूप सोपा आहे, टॉईस एक्स. आपण मुद्दामूनच अशा व्हॅल्यूज वापरल्या ज्या सहज तुम्ही डिफरन्शिएट करू शकता. साईनचा डेरिव्हेटिव्ह काय होतो? तर कॉस एक्स. 5x डेरिव्हेटिव्ह काय होतो? तर फक्त 5, कारण एक्सचा डेरिव्हेटिव्ह इथं आपल्याला 1 मिळणार, 5 × 1 5 मिळणार आणि 3चा डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली 0 मिळतो. म्हणजे हे झालं तुमचं डिफरन्शिएशन. आता काय करू मित्रांनो, आपण हीच किंमत आपण इंटिग्रेशन काढण्यासाठी घेऊ. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे का, टॉईस एक्स प्लस कॉस एक्स प्लस 5, ही व्हॅल्यू आपण इंटिग्रेशन काढण्यासाठी घेऊ. तुम्ही म्हणणार सर हे तर एक एक्स स्क्वेअर प्लस साईन एक्स प्लस 5चा आन्सर आहे. चला ना, मग तेच मनात गृहीत धरून असं समजा की एक इंटिग्रेशनचं उदाहरण आहे आणि ह्याच व्हॅल्यूचं आपण पुन्हा इंटिग्रेशन काढू.
तर इंटिग्रेशनमध्ये काय असतं माहिती आहे का, 2 इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स. हे सुद्धा मी सांगणार की हे कसं येतं आहे, 2 इंटिग्रेशन ऑफ एक्स डी एक्स प्लस हे इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 5 डी एक्स. बघा आता ज्या विद्यार्थ्याला इंटिग्रेशनचे सूत्र पाठ नसतील, एक थोडक्यात सांगतो, इंटिग्रेशनमध्ये आहे ना, एक्सचं इंटिग्रेशन हे एक्स स्क्वेअर असतं. इंटिग्रेशनमध्ये काय असतं, एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर असतं. ते मी इकडं लिहितो, इंटिग्रेशन ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर बाय 2. आता तुमच्या लक्षात, म्हणजे हे सूत्र असतं. तर चला मग ते सूत्र आपण ह्या ठिकाणी लिहून टाकू. इंटिग्रेशन बघा, पुन्हा एकदा सांगतो मी, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्हचे सूत्र पाठ करताना एक गोष्ट लक्षात असू द्या, प्रत्येक विद्यार्थ्याला हे कुठंतरी थोडंसं जम्बलिंग करतंच. बरेच इंटिग्रेशनचे सूत्र आपल्याला हे डेरिव्हेटिव्हचं काही इंटिग्रेशनचा फॉर्म्युला हेच लवकर कळत नाही. तर हा फरक लक्षात घेऊन तुम्ही ते सूत्र पाठ करा. तर बघा, इंटिग्रेशनमध्ये एक्सचं इंटिग्रेशन असतो एक्स स्क्वेअर बाय 2. ठीक आहे. मग इंटिग्रेशनमध्ये कॉसचं इंटिग्रेशन काय असतं, तर कॉसचं इंटिग्रेशन असतं प्लस साईन एक्स. तुम्ही म्हणणार सर डेरिव्हेटिव्ह तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन येतो, करेक्ट. आणि इंटिग्रेशनमध्ये उलटं आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह फक्त साईन. हां, इंटिग्रेशनमध्ये साईनचं इंटिग्रेशन मात्र मायनस कॉस येतं. ठीक आहे. आता प्लस हा 5 आहे, तर इथं कॉन्स्टंट टर्म नाही आहे, सॉरी एक्स टर्म नाही आहे, तर 5चा इंटिग्रेशन काय होणार, 5x. तुम्ही म्हणणार सर असं कसं, डेरिव्हेटिव्ह हे 0 होतं, करेक्ट, डेरिव्हेटिव्ह 0 होतं. आणि इथं 1चं इंटिग्रेशन x येतो, जो डेरिव्हेटिव्ह 0 येतो. म्हणजे आपण काय केलं, 5x आणि हा घेतला समोर c. तर हा c कशासाठी, जे आपण दरवेळेस वापरणार, तर इथं cचा अर्थ कॉन्स्टंट असा येतो. हे कॉन्स्टंट काय असतो ते सुद्धा थोडक्यात सांगतो. बघा, या ठिकाणी हा 2 2 कॅन्सल होणार, तुमचा आन्सर येणार आय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस साईन एक्स प्लस 5x प्लस सी. हे आपलं उत्तर आहे. थोडासा विचार करा मित्रांनो, आता हेच ओरिजिनल फंक्शन होतं. बघा, जे आन्सर आलं ना आपलं एक्स स्क्वेअर, ही तर एक्स स्क्वेअर होतं, हे साईन एक्स, हे साईन एक्स आहे, हा 5x, तर इकडं 5x होता. आणि जो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह 0 झाला, त्याच्या जागी आपण हे मानलं की बाबा इथं ज्या फंक्शनमध्ये जो काही कॉन्स्टंट जर असता आणि तो जर चुकून डेरिव्हेटिव्ह 0 झाला असेल, तर हा कॉन्स्टंटच आम्ही सी कन्सिडर करतो. म्हणजे मग ह्या उदाहरणात तुम्हाला काय समजलं की एका फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह काढला, पुन्हा तेच डेरिव्हेटिव्ह आपण इंटिग्रेशनचं उदाहरण समजून जर सोडवलं इंटिग्रेशनच्या फॉर्म्युल्याने, तर वरचं फंक्शनच आपल्याला मिळालं. म्हणजे म्हणून याला आपण काय म्हणतो, इंटिग्रेशन इज अ रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. हे जे उदाहरण आहे का, तुम्ही रिवाईज करून 2-3 वेळेस बघा, कारण याच्यात तुम्हाला 2 अर्थ समजणार आहे की डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन वेगळा नाही आहे. आणि सेकंड मिनिंग, इंटिग्रेशन इज रिव्हर्स प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात ज्या विद्यार्थ्याच्या मनात असे प्रश्न आले असतील की सर मग नेमकं आपल्याला ह्या टॉपिकमध्ये उदाहरणं काय, तर एक प्रत्येक उदाहरणाचं डेरिव्हेटिव्ह काढून जे आन्सर या ठिकाणी येतं का, हे आन्सर, हे इथं आपल्याला प्रश्न आहे. म्हणजे कुठंतरी विचार करा की डेरिव्हेटिव्ह टॉपिकचे जे शेवटचे आन्सर तुम्हाला येत होते का, जे शेवटचे आन्सर असत होते, ते आन्सर्सच आता आपले क्वेश्चन्स असणार आहे. आणि त्याच्यातून आपल्याला ह्या ओरिजिनल फंक्शनपर्यंत जायचं असतं. मग थोडक्यात तुम्ही असा विचार करू शकता की ज्यावेळेस आपण हे dy/dx काढतो ना मित्रांनो, आता हे सेंटेन्स एकदम सिरियसली लक्षात घ्या. ॲक्च्युअली ह्या पूर्ण शब्दाचा अर्थ असा असतो की लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 dy/dx, आणि ह्या पूर्ण याला शॉर्टली डिनोट केल्या जातं असं. मग ज्यावेळेस हा पूर्णच्या पूर्ण, आता समजा ही व्हॅल्यू इंटरचेंज होणार, डेल्टा वाय इज इक्वल टू 1 डेल्टा एक्स इंटरचेंज होणारी, आणि इकडे समजा आपण जर असं वापरलं 3x वापरू, कारण काहीतरी व्हेरिएबल असला पाहिजे. तर हा जो पुरा पार्ट इकडे इंटरचेंज झाला, लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 dx, ह्या पूर्ण व्हॅल्यूला इथं इंटिग्रेशन या साईननी असं डिनोट केलं जातं. म्हणून आपण हे साईन वापरतो. म्हणजे इथं सुद्धा ते साईन न वापरता समोर जर आपण असं लिहिलं की 3 लिमिट डेल्टा एक्स टेन्स टू 0 dx,
तर याचा अर्थ इंटिग्रेशन असाच होतो. मग हे साईन वापरायची आवश्यकता नाही आहे. पण दरवेळेस हे लिहिणं टाळावं म्हणून एक मधला ज्याला आपण म्हणतो शॉर्टकट रस्ता ते या ठिकाणी वापरला की इंटिग्रेशन साईन. एकदम सिम्पल डिनोटेड बाय इंटिग्रेशन साईन. तर या उदाहरणातून आपल्याला काय समजलं की डेरिव्हेटिव्हचेच जो आपण आतापर्यंत आन्सर काढत आलो हेच आन्सर आपल्याला सॉल्व करून पुन्हा आता आपल्याला इंटिग्रेशन या टॉपिकमध्ये फंक्शनपर्यंत जायचं आहे. बघा, सूत्राचा खूप मोठा रोल ह्या भागात असणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना सांगतो, आवर्जून सांगतो, रिक्वेस्ट समजा, आदेश समजा की अगोदर तुम्ही सूत्र व्यवस्थित पाठ करा. चला, सूत्र पाठ होत नसतील ना तर मी सांगतो ते काम करा. जे आपण सुरुवातीला उदाहरणं घेणार आहे का ते पुन्हा पुन्हा सॉल्व करा. मी तुम्हाला सांगतो 100% काही उदाहरणातच तुमच्या पहिल्या 3.1ची एक्सरसाइज पूर्ण होस तर सूत्र पाठ होते. आणि जी आपली एक बॅच होती जिथं आपलं 3.1ची एक्सरसाइज ऑलरेडी झाली होती, तर तुम्ही ते उदाहरणं पुन्हा पुन्हा सॉल्व करा आणि लवकरात लवकर ते सूत्र पाठ करायचा प्रयत्न करा. कारण मी डेरिव्हेटिव्ह ह्या टॉपिकमध्ये बघितलं, आपलं टॉपिक संपत आलं, शेवटची एक्सरसाइज झाली, तरी बऱ्याच विद्यार्थ्यांचे सूत्र पाठ नव्हते. तर बघा, या ठिकाणी आपण सुरुवात करतो, म्हणजे सुरुवात झाली असं समजा. फर्स्ट एक्सरसाइज 3.1, पेज नंबर तुम्ही 102 वर ही एक्सरसाइज बघू शकता 3.1. आता हा पहिला प्रॉब्लेम तुमच्या समोर या ठिकाणी x³ + x² - x + 1. आता I = या ठिकाणी आपण याला कन्सिडर कसं करणार ते अगोदर समजून घ्या. तर इथं डेरिव्हेटिव्ह जशी मांडणी होती की डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्हली एक्स आणि आपण dy/dx लिहायचो, तसं इथं इंडिपेंडेंटली तुम्ही असं लिहा x³ dx, किंवा डायरेक्टली असं लिहू शकता x³ + x² - x + 1 dx. हा I म्हणजे डिनोट करतो इंटिग्रेशनला आणि इंटिग्रेशन. याच्यात तुम्ही याला इंडिपेंडेंटली लिहू शकता किंवा म्हणजे आवश्यक म्हणजे मस्ट आहे असातला पार्ट नाही आहे, डायरेक्टसुद्धा इंटिग्रेशन वापरू शकता. ठीक आहे. आता थोडंसं समजून घ्या. या ठिकाणी मी हे जे दोन सूत्र लिहिले का हे अगोदर व्यवस्थित वाचून घ्या. x⁴n. तर x⁴nचं सूत्र नेमकं काय, तर x⁴n + 1. बघा, इथं पॉवर वाढतो आणि डिवाइड बाय तीच संख्या खाली डिनॉमिनेटरमध्ये n + 1, म्हणजे x⁴n = x⁴n + 1 / n + 1 आणि 1चं इंटिग्रेशन x. म्हणजे या सूत्राचा वापर जर आपण या ठिकाणी व्यवस्थित जर करत असलो तर हा x³ या सूत्रानुसार जर अरेंज केला तर तुम्हाला काय मिळतो, x⁴ + 1 / 3 + 1. म्हणजे इथं तुम्हाला समजून काय घ्यायचं आहे की बाबा ही जी अरेंजमेंट होती ही अरेंजमेंट मॅच होणारी होती ह्या x⁴nच्या फॉर्म्युल्याबरोबर. आणि जसं याचं सिम्प्लिफिकेशन आपण असं करतो तसं ह्या व्हॅल्यूजचं सिम्प्लिफिकेशन या पद्धतीनं करून, कारण यांच्या भूमिकेत आपल्या उदाहरणात काय आला 3, तर अशा पद्धतीने आपल्याला हे आन्सर मिळणार. म्हणजे इथं तुम्हाला ह्या सिम्प्लिफिकेशनसाठी हे सूत्र हा फॉर्म्युला पाठ असणं मस्ट आहे, आवश्यक आहे. सिमिलरली तोच फॉर्म्युला इथं पुन्हा वापरला, पण इथं यांच्या भूमिकेत आता 2 आला, तर x⁴2 + 1 / 2 + 1 मी डायरेक्टली इथं 3 लिहितो. मायनस आता एक्सचा इंटिग्रेशन म्हणजे सहज आहे की पॉवर 1 असणार, तर इथं 1 + 1 काय होणार, x² / 2 आणि 1चा इंटिग्रेशन x. आणि जो कॉन्स्टंट आता आपल्याला माहिती आहे की हा कशाचा तरी डेरिव्हेटिव्ह काढलेला पार्ट आहे, तर जो कॉन्स्टंट इथं 0 झाला होता त्याला आपण इथं काय करतो, कन्सिडर c. म्हणजे हे झालं तुमचं आन्सर x⁴ / 4 + x³ / 3 - x²/2. अशा पद्धतीने. म्हणजे सुरुवातीला जसं मी आत्ता तुम्हाला 1-2 मिनटं अगोदर काय बोललो की तुम्ही जे सुरुवातीचे आपण उदाहरणं सॉल्व करणार आहे ते पुन्हा पुन्हा सॉल्व करा, कारण याच्यात तुम्हाला जे फॉर्म्युले आपण शिकणार आहे का हे ऑटोमॅटिकली पाठ होणार आहे. आलं लक्षात? तर या उदाहरणाला तुम्ही लिहून घेऊ शकता. तर बघा 2 नंबरचं उदाहरण, ब्रॅकेटच्या समोर x² आहे आणि 1 - ट्वाईस / x² आहे. तर अगोदर त्याला स्प्लिट करून टाका, म्हणजे त्याचा विस्तार करून टाका की x² हा झाला 1 - 2 × 2
बाय एक्स. हे काय आलं 2, हा सूत्रातला 2 आहे. इथं आपण ए मायनस बीचा होल स्क्वेअर जे सूत्र असतं का, ए स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर, त्या फॉर्म्युल्यानुसार याचं सिम्प्लिफिकेशन सुरू केलं. तर हा त्या फॉर्म्युल्यातला 2 ए इंटू बी म्हणजे याचा प्रोडक्ट टॉईस एक्स प्लस बीचा स्क्वेअर असतो. बीच्या भूमिकेत कोण आहे 2 अपॉन एक्स म्हणजे याचा स्क्वेअर 4 अपॉन एक्स स्क्वेअर. इथं काही अडचण आली तर तो फॉर्म्युला व्यवस्थित लिहून पुन्हा याला तुम्ही स्प्लिट करू शकता. फॉर्म्युला कोणता वापरला पुन्हा लिहितो इथं, ए मायनस बीचा स्क्वेअर. व्हॉट इज दिस, ए स्क्वेअर टॉईस ए बी प्लस बी स्क्वेअर. हा फॉर्म्युला वापरून आपण या ठिकाणी काय केलं, आपलं आन्सर आणलं. पुन्हा एकदा सांगतो, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर मग आता हे कसं झालं बघा, ह्या एक्स स्क्वेअरने आता आपण याला मल्टिप्लाय करून टाकू. हे असं झालं एक्स स्क्वेअर, हे 2 2 जा 4 झालं, या एक्स बरोबर हा एक्स कॅन्सल झाला म्हणजेच काय आला मायनस 4x, कारण एक एक्स कॅन्सल झाला ना, याचं प्रोडक्ट या तिन्ही टर्म बरोबर होणार. मग इथं पूर्ण एक्स स्क्वेअर कॅन्सल होणार, वी गेट 4 ओनली. ठीक आहे. आणि आता याचं इंटिग्रेशन आपण काढणार. पुन्हा एकदा बघा, हे सूत्र जे आपण मागच्या वेळेस वापरलं, एक्स रेस टू एनचं एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. एक्स रेस टू एन इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजे काय झालं, एक्स रेस टू 2 प्लस 1 अपॉन 2 प्लस 1 म्हणजेच 3. हा मायनस 4. एक्सचं इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर बाय 2. 4चं इंटिग्रेशन 4x. कारण नंबर आहे, जर उलटा विचार करा ना, डेरिव्हेटिव्ह ते 4चं 0 झालं असतं, इथं x येतो. आणि फायनली c. तर तुमचं शेवटचा आन्सर आला हा 4 4 कॅन्सल झाल्यानंतर एक्स क्यूब बाय 3 मायनस एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस c. इट इज आवर फायनल आन्सर. ठीक आहे मित्रांनो. तर आता बघा समोरचं पुन्हा एक उदाहरण. तर बघा पुढचं उदाहरण अगोदर समजून घ्या. या उदाहरणासाठी तुम्हाला कोणकोणते फॉर्म्युले लागणार किंवा पाठ असणं आवश्यक आहे. पहिला फॉर्म्युला, व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स. तर इंटिग्रेशनमध्ये सेक स्क्वेअर एक्सचा डायरेक्ट फॉर्म्युला असतो इज इक्वल टू टॅन एक्स. पाठ करा. इंटिग्रेशनमध्ये सेकचा स्क्वेअर काय बनतो, टॅन एक्स. इंटिग्रेशनमध्ये सेकचा स्क्वेअर काय बनतो, टॅन एक्स. हे फॉर्म्युले चालू असतानाच मेमोराईज करायचा प्रयत्न करा. 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन काय असतो, लॉग एक्स. हा फॉर्म्युला जागेवर पाठ करा. सर्वात जास्त या फॉर्म्युल्याचा यूज तुम्हाला या ठिकाणी होणार आहे. 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स लॉग एक्स प्लस सी, लॉग एक्स प्लस सी, लॉग एक्स प्लस सी. तर सुरुवातीला त्याची अरेंजमेंट करा. आता समजलं नाही की या फॉर्म्युल्यावर आधारित आपलं हे उदाहरण असणार. अगोदर फॉर्म्युले व्यवस्थित वाचून घ्या आणि प्रयत्न करा की जागेवर पाठ करायचा. 3 सेक स्क्वेअर एक्स. मी पुन्हा एकदा सांगतो की फॉर्म्युले व्यवस्थित पाठ करा. 3 सेक स्क्वेअर एक्स मायनस 4 इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डी एक्स. आणि हा जो पार्ट आहे ना एक्स रूट एक्स, मी याला इथंच सिम्प्लिफिकेशन नेमकं कसं होणार आहे ते दाखवतो. तर हे आपलं डेरिव्हेटिव्ह भरपूर वेळेस झालं की एक्स रूट एक्सला आपण एक्स इंटू एक्स रेस टू हाफ लिहू शकतो. मग पॉवरमध्ये याची ॲडिशन होणार म्हणजेच 1 प्लस हाफ. आणि 1 प्लस हाफचं क्रॉस मल्टिप्लिकेशन काय येणार, 3/2. तर याच 3/2ला जर आपण वर लिहिलं तर हे होतं एक्स रेस टू मायनस 3/2. हा असा पार्ट तुम्ही एक्झाममध्ये सुद्धा साईडला दाखवू शकता. कारण एका व्हॅल्यूसाठी आपण पूर्ण या 4 स्टेप वाढू शकत नाही. काय एक्स रूट एक्स काय होतं याचं, एक्स इंटू एक्स रेस टू हाफ. आणि हा जो पॉवर आहे, हे जे रूल आपण वापरतो एक्स रेस टू एम इंटू एक्स रेस टू एन, तर पॉवरची ॲडिशन होणार आहे. तिथं 1 इथं असतोच. तर या 1 आणि हाफची ॲडिशन झाली 3/2. पण हे डिनॉमिनेटरमध्ये होतं. आपण न्यूमरेटरमध्ये लिहिलं तर न्यूमरेटरमध्ये लिहिताना साईन चेंज होतं. ठीक आहे. आणि हे आलं शेवटी इंटिग्रेशन ऑफ -7. आता बघा या ठिकाणी हा 3चा 3 लिहिला आपण. सेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय झाला, टॅन एक्स. आलं लक्षात. हा मायनस 4 काय 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन काय होतो, लॉग एक्स. 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन काय होतो, लॉग एक्स. 1 अपॉन एक्सचा इंटिग्रेशन काय होतो, लॉग एक्स. तर हे काय झाला, लॉग एक्स. आता इकडं पुन्हा आपण हे सूत्र वापरलं मागच्या उदाहरणातलंच, एक्स रेस टू एन. काय होतो याचा, एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. म्हणजेच हे काय झालं, एक्स रेस टू मायनस 3/2 प्लस 1 अपॉन मायनस 3/2 प्लस 1.
इथं -7 होता, -7चं इंटिग्रेशन -7x प्लस सी. म्हणजे आन्सर तर आपलं झालं. आता थोडंसं आपण याला मेकअप करून लिहायचा प्रयत्न करू. तर इथं जो -3/2 आहे, याचं सिम्प्लिफिकेशन कसं होणार? हे क्रॉस प्रोडक्ट सरळ सरळ इथं काहीच नसतो, एक असतो. 3 1 जा 3, -3 + 2 / 2 म्हणजेच -1/2. -1/2 होणार ना. याला आपण असं लिहिलं 3 tan x -4 log x. हे झालं x⁻⁻² अपॉन हे खाली लिहिलं -1/2, बाकी ॲज इट इज -7x प्लस सी. हे तुमचं आन्सर. अजून थोडंसं याला व्यवस्थित लिहायचं असलं तर आपण ह्या पद्धतीनं लिहू शकतो. 3 tan x -4 log x आणि हा 1/2चं इन्व्हर्स जर झालं वर असं लिहिलं तर हा 2 इकडं येणार आणि हा मायनस पॉवर प्लस जर लिहिला तर आपण हे असं सुद्धा लिहू शकतो ॲज यू विश. तर या ठिकाणी आपल्याला हे जरूर समजतं की सूत्राचा वापर प्रामुख्यानं खास करून या ठिकाणी आपल्याला करणं असतो. आणि तेवढं जर समजलं ना तर मी सर्व विद्यार्थ्यांना एक सांगतो, हे टॉपिक तुम्हाला खूप म्हणजे खूप सोपं वाटणार. कारण डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा आपण हे सूत्र वापरतो आणि एक आयडिया आपल्याला ऑलरेडी ह्या भागाची आली आणि तेच सूत्र इकडे रिपीट होणारे त्याच पद्धतीचे सूत्र जरी थोडे वेगळे असले तरी कल्पना आपल्याला एक्झॅक्ट मिळाली कशा पद्धतीचे सूत्र आपण वापरतो. ठीक आहे. तर व्यवस्थित सूत्र पाठ करा. अशा पद्धतीने हे सूत्र वापरा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण याच्या समोरचे उदाहरणं कंटिन्यू करू. याच्यानंतर आपण लेक्चर थोडे मोठे घ्यायचा प्रयत्न करू. एक सुरुवातीला थोडा व्यवस्थित आयडिया या प्रकरणाची आली पाहिजे म्हणून 1-2 लेक्चर आपण थोडे लहान वापरू.